इंजिनिअरिंग ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आज जाहीर होणार आहे आणि विद्यार्थी मेरिट लिस्ट कुठे चेक करणार आहे या संदर्भात भरपूर असे विद्यार्थी आहे की जे कमेंट्स करत आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मेरिट लिस्ट चेक करण्याची प्रोसेस कशी असणार आहे। तर सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यावं लागेल। साईडवर आल्यानंतर बघू शकता या साईडला तुम्हाला एक 3 डॉट दिलेले आहे। या 3 डॉटला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। 3 डॉटला क्लिक करा, त्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्डचं ऑप्शन उपलब्ध होऊन जाणार या प्रकारे। तर तुम्हाला थोड्या वेळामध्ये आपली जी मेरिट लिस्ट आहे ही उपलब्ध केली जाणार आहे। अजूनपर्यंत मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली नाही आहे। तर इम्पॉर्टंट लिंकमध्ये तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेकसाठी एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे तुम्हाला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट स्टेटसचं एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे। यामध्ये तुम्हाला तुमचा अप्लिकेशन आय डी टाकायचा आहे। जो अप्लिकेशन आय डी तुमचा EN26 पासून सुरू होत असेल तो अप्लिकेशन आय डी तुम्हाला इथे इन्सर्ट करावा लागेल। तुमची जन्मतारीख जी तुम्ही फॉर्ममध्ये इन्सर्ट केलेली आहे ती तुम्हाला इथे टाकावी लागेल आणि त्यानंतर सबमिटला क्लिक करावं लागेल। सबमिटला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची A to Z इन्फॉर्मेशन उपलब्ध होऊन जाणार आणि त्यामध्ये तुमचा मेरिट नंबर तुम्हाला दिसून पडेल, ज्यामध्ये तुमचा युनिव्हर्सिटी, कास्ट वाईज मेरिट नंबर आणि त्यानंतर ओपनसुद्धा मेरिट नंबर तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल। यामध्ये दिलेली माहिती तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची आहे। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक करू शकता। तर विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आज कोणत्याही वेळी जाहीर केली जाऊ शकते। साधारणतः सायंकाळच्या वेळेस ही मेरिट लिस्ट जाहीर होत असते, परंतु अजूनपर्यंत ही मेरिट लिस्ट उपलब्ध झालेली नाही आहे। तर थोड्या वेळामध्ये मेरिट लिस्ट उपलब्ध होऊन जाणार आणि त्याचप्रमाणे बघू शकता विद्यार्थी साईडवर लास्ट इयरचे जे कट ऑफ असतात ते कट ऑफसुद्धा चेक करू शकतात आणि त्यामध्ये तुम्ही राऊंडनुसार सुद्धा कट ऑफ चेक करू शकता। तर यामध्ये 23-24, 24-25 आणि 25-26 लास्ट 3 इयरचे जे ही कट ऑफ आहे हे कट ऑफ तुम्ही चेक करू शकता साईडवर येऊन। तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्ट लागल्यानंतर ही जी मेरिट लिस्ट असेल ही मेरिट लिस्ट तुमची प्रोव्हिजनल असेल। या मेरिट लिस्टमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल, समजा काही चुकीचं वाटत असेल, तुमची कास्ट जर चेंज झालेली असेल, ओपनमध्ये कन्वर्ट झालेली असेल, तर तुम्ही उद्यापासून म्हणजे 2 दिवस तुमची जी ही मेरिट लिस्ट आहे यामध्ये ग्रीव्हियन्स करू शकता, ज्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे ह्या ग्रीव्हियन्समध्ये जाऊन तुमची मेरिट लिस्ट म्हणजे कोणती फायनल, तर फायनल मेरिट लिस्टमध्ये तो ग्रीव्हियन्स तुमचा व्यवस्थित होऊन येऊन जाणार आणि तुमचा फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचे जे नाव आहे हे तुमच्या कास्टमध्ये सुद्धा कन्वर्ट केले जाऊ शकतात जर चुका असेल तर अशा प्रकारे तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागली की आपल्याला कॅपराऊंडचे फॉर्म भरायचे आहे, कॅपराऊंड 1चे। तर बाकीच्या ज्या अपडेट असेल ह्या वेळोवेळी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी कट ऑफ चेक करायचं असेल, साईडवरच कट ऑफ लिस्ट दिलेली आहे, एकदा कट ऑफ चेक करा। तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्टची प्रोसेस तुम्हाला सांगण्यात आलेली आहे, त्याप्रकारे तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट चेक करू शकता आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट केव्हाही उपलब्ध केली जाऊ शकते। तर इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।